जैसलमेर नगरात टुरिस्ट प्लेस जवळ समीर आपल्या आईसोबत एका झोपडीमध्ये राहत असे. तो आपल्या बाबांच्या निधनानंतर खूपच जास्त गरिबीचं आयुष्य जगत होता. खूप दिवस निघून गेल्यानंतर समीर हळूहळू मोठा होतो आणि त्यानंतर जेव्हा तो 15 वर्षाचा होतो. आई, काय आपल्या या जगात कोणीच नाहीये का? नाही कोणी आपल्याला नातेवाईक भेटायला येतात आणि नाही कोणी आपल्याला फोन करतं. बाळा, आहेत ना खूप लोक, परंतु फक्त म्हणायलाच असतात. म्हणतात ना, सुखाच्या वेळी सगळे असतात, परंतु दुःखामध्ये कोणीच साथ देत नाही. आई, माझे सगळे मित्र सांगतात की तुझं या जगात कोणीच नाहीये. तू अनाथ आहेस. नाही बाळा, मी आहे ना तुझ्यासाठी. तू काळजी करू नकोस. आपले दिवस नक्की बदलणार. नंतर ह्या लोकांना तू सुद्धा उत्तर देऊ शकशील. हो आई, बरोबर बोललीस तू. चंपा लोकांच्या घरात काम करून 2 वेळचं खाणं बनवत असे. समीर ह्या गोष्टीमुळे खूपच काळजी करत असायचा. नंतर एका दिवशी तो नदीच्या किनाऱ्याला बसून विचार करत होता. तेव्हा तो होडीचा प्रवास करणाऱ्या लोकांना बघतो. तेव्हा तो हे बघून पैसे कमवायचा विचार करतो. अरे काका, मला पण ही नाव चालवायची आहे आणि पैसे कमवायचे. हा, मग ठीक आहे, नाव घेऊन ये आणि मग चालव. पण काका, ही नाव विकत घेण्यासाठी किती पैसे लागतात? जास्त नाही बाळा, बहुतेक 20,000 रुपये लागतील. विकत घे. काका, हे तर माझ्यासाठी खूपच जास्त आहे. तो मी कुठून आणू एवढे पैसे? तुम्ही माझी मदत कराल का जरा? मला काही दिवसांकरता तुमच्या नावावरतीच काम करू दे. मग मी पैसे जमा करीन आणि स्वतःची नाव घेईन. समीरचं हे बोलणं ऐकून नाववाला विचार करतो, जर मी याला शिकवलं तर माझी विक्री कमी होणार आणि हा तर तरुण मुलगा आहे आणि माझ्यापेक्षा सुद्धा जास्त काम करून जास्त पैसे कमवू शकतो. त्यामुळे माझ्या होडीवरती कोणीच नाही येणार, असा विचार करून तो म्हणतो, अरे बाळा, तू अजून लहान आहेस, नाही चालवता येणार तुला. आणि सर्वात पहिल्यांदा तुला पोहता आला पाहिजे. तोपर्यंत तू दुसरं काहीतरी काम कर, तसे पैसे कमव आणि मग नाव घे. ठीक आहे काका. काकांचं बोलणं ऐकून घरी निघून जातो. नंतर दुसऱ्या दिवशी आपल्या मित्रांना सगळी गोष्टी सांगतो आणि नंतर त्यांना आपल्या घरची परिस्थिती सुद्धा सांगतो. तो आपल्या मित्रांना काहीतरी काम सांगायला सांगतो. तेव्हा त्याचा एक मित्र रुपेश सांगतो, औ, मस्त एक सोपं काम आहे. इथे येणाऱ्या पर्यटकांना इथे आपल्या गावातलं फिरवायचं. हा, काय खरंच सोपं काम आहे? हो, मी खरंच सांगतोय. माझा चुलत भाऊ पण हेच काम करतो. चल, मी तुला त्याच्याशी भेट घालून देतो. तू काम शिकून घे आणि मग कामाला सुरुवात कर. समीर रुपेशच्या मित्राला जाऊन भेटतो आणि नंतर त्याने सांगितलेलं काम शिकतो आणि करायला लागतो. समीर काम करू लागल्यामुळे त्याच्या घरची परिस्थिती सुधारते. त्यानंतर वडिलांची जी टाकाऊ जमीन होती त्यावर ते आई आणि मुलगा मिळून शेती करायला सुरुवात करतात. भाऊ, तुझे खूप खूप आभार की तू मला या कामाला लावलंस, ज्याने माझ्या घरची परिस्थिती बदलते. अरे मित्र अशा वेळी कामात येणार नाही, तर कधी येणार? धन्यवाद नको बोलूस. बाळा, हे घे, तांदळाच्या पिठाचे समोसे बनले आहेत. खाऊन बघ तरी कसं लागतंय ते. हो काकी, नक्की मी खाणार. रुपेश चंपाने बनवलेले समोसे खातो. समोसा खाऊन तो आपली बोटं चाटायला लागतो आणि नंतर काही वेळा अजून मागून खातो आणि नंतर सांगतो, काकी, तुम्ही काय मस्त समोसे बनवले. तो मी तर असे समोसे अजूनपर्यंत कधीच खाल्ले नाहीत. हा, माझ्या आईच्या हातामध्ये जादू आहे. काकी, ठीक आहे, मी येतो मग आता. पण मला असे समोसे दररोज बनवून पाठवत जा. हा बाळा, नक्की. नंतर दुसऱ्या दिवशी तो जेव्हा आपल्या कामावर जातो तेव्हा तिथे एका टुरिस्टला फिरून फिरून भूक लागते. तेव्हा तो समीरला हॉटेलबद्दल विचारतो. समीर त्याला हॉटेलमध्ये घेऊन जातो. तेव्हा तिथे सगळे तांदळाचे पदार्थ असतात जे त्याला एकदम पसंत येत नाहीत. तेव्हा तो म्हणतो, हे मित्रा, काय तू मला चांगला खायच्या ठिकाणी घेऊन जाशील का? मला इकडच्या वरण भात साधं जेवण जेवायचंय. समीरला समोसेबद्दल आठवतं आणि तेव्हा तो आपल्या आईला फोन करून समोसे आणि चटणी बनवायला सांगतो. आई, मी 2-4 पर्यटकांना घेऊन येत आहे. तू समोसे तयार ठेव. समीरने सांगितल्यामुळे त्याची आई तांदळाच्या पिठाचे समोसे तयार करते आणि त्याला खूप सुंदर पद्धतीने वाढते.
आणि तेव्हा जेव्हा समीर त्या टुरिस्टला घेऊन तिथे पोहोचतो तेव्हा त्याची आई त्याला समोसे देते. हे तू आम्हाला कुठे घेऊन आला आहेस? आम्ही असा तशा जागेवर जेवण नाही जेवत. सॉरी सर, पण तुम्ही टेन्शन नका घेऊ. हे माझं घर आहे आणि एकदा तुम्ही माझ्या आईने बनवलेले हे समोसे खाऊन तर बघा. तुम्हाला कोणताही त्रास झाला तर सगळी जबाबदारी माझी. हो साहेब, आणि तुम्हा लोकांचं मन असेल तेव्हाच तुम्ही पैसे द्या, नाहीतर तुम्ही पैसे न देता सुद्धा जाऊ शकता. ठीक आहे, तू एवढा बोलत आहेस तर आम्ही खाऊन घेतो. बघतो आम्ही आम्हाला काय करायचंय. समीर आणि चंपाने सांगितल्यामुळे ते टुरिस्ट समोसे खायला लागतात आणि त्याच्यासोबत दिलेली राईची चटणी आणि चिंचेची चटणी सुद्धा खातात. ते लोक मंत्रमुग्ध होतात आणि परत पुन्हा समोसे मागून खातात. वाह, काय मस्त समोसे बनवलेले आहेत. हो नक्की, तू अगदी बरोबर बोललास. ते तिची खूपच प्रशंसा करतात आणि त्या समोसेच्या किमतीपेक्षा जास्त पैसे देऊन सांगतात, तुम्ही लोक याचं दुकान उघडा, खूप चांगला कमाई कराल तुम्ही. हो हो, नक्की 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 आम्ही असंच करू. टुरिस्टचं बोलणं लक्षात घेऊन समीर आणि त्याची आई मिळून समोसेचं दुकान खोलतात आणि त्यांचं दुकान खूपच लवकर प्रसिद्ध होतं. आसपासचे लोक आणि टुरिस्ट सगळ्यांना समोसे खूपच पसंत येतात. आई, तू डिझाईन केलेले रिंग रोल समोसे भरपूर लोकांना आकर्षित करत आहेत आणि नवीन नवीन डिझाईन बनवत राहा तू, ज्याने लोक इथे येऊन जास्तीत जास्त समोसे घेऊन जातील. समीरचं म्हणणं ऐकून त्याची आई आणखी सुद्धा डिझाईनचे समोसे बनवायला लागते, ज्याच्यामुळे त्याची डिमांड खूपच वाढत जाते, ज्यामुळे त्यांना अजून सुद्धा लोकांना कामावर ठेवायला लागतं आणि त्यांचे समोसे खूप दूर दूरवर जायला लागतात आणि त्यांची कमाई खूपच चांगली व्हायला लागते. हे समजल्यामुळे मग मीडियावाले येऊन त्यांचा इंटरव्ह्यू घ्यायला लागतात, ज्यामुळे त्यांचं नाव पूर्ण शहरात प्रसिद्ध होतं. हे बघून त्यांचे नातेवाईक सुद्धा त्यांच्याशी नातं जोडायला तयार होतात. समीर जुन्या गोष्टी विसरून सगळ्यांशी मिळून राहायला लागतो. तात्पर्य: श्रीमंताचा साथीदार प्रत्येक जण, गरीबाचा साथीदार कोणीच नाही. केशव आणि गंगाच्या लग्नाला 6 वर्ष झाली होती, पण अजूनही त्या दोघांचं पटत नव्हतं. त्याचं कारण होतं केशवचं दारू पिणं. केशव रोज दारूच्या नशेत धडपडत घरी यायचा. अगं गंगा, लवकर जेवायला दे. किती वेळा सांगितलंय तुम्हाला की दारू पिऊन घरी येऊ नका. अरे माझं घर आहे, तू कोण आहे मला घरी अशी थांबवणारी? मी तुमची बायको आहे. हा तुमचा मुलगा सौरभ. सौरभला तुमची फार भीती वाटते. कमीत कमी याच्यासाठी तरी दारू पिणं बंद करा. हा माझा मुलगा आहे, हा थोडीने मला घाबरणार आहे. तू काही पण मूर्खासारखं बोलत असते. सौरभ, अरे सौरभ. सौरभ आपल्या वडिलांना घाबरून आतल्या खोलीत पळून जातो. तू ना माझ्या मुलाला घाबरट म्हणून ठेवलंयस. आणि दारूच्या नशेत केशव गंगाला मारायला लागला. आह! 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 हे सगळं रोजच झालं होतं. केशव रोज दारू पिऊन यायचा आणि नशेत बायकोला मारायचा. केशवचा मुलगा सौरभ त्याला फार घाबरायचा. तो नेहमी कुठल्या तरी कोपऱ्यात लपून बसायचा. एके दिवशी गंगाने ठरवलं होतं की केशवच्या रोज रोजच्या या दारू पिण्यापासून मुक्ती घेऊनच ती राहील. म्हणूनच गंगाने तिचे वडील मधुकरला घरी बोलवलं होतं. बाबा, आता हे रोजच झालं आहे. हे भरपूर दारू पिऊन येतात आणि मला मारतात. आता सौरभही त्यांना घाबरायला लागला आहे. तू काळजी करू नकोस, मी जावयांशी आज बोलून घेतो. ते दोघे केशवच्या येण्याची वाट पाहू लागले. काही वेळाने केशव आला, पण तो नेहमीप्रमाणे नशेत होता. अगं गंगा, अरे सासरे बुवा, तुम्ही कधी आलात? गंगा, तुझ्या बाबांचा व्यवस्थित काळजी घे. त्यांना चांगलं चांगलं खायला दे, प्यायला दे. मी काही जेवायला खायला आलो नाही जावई बापू.
पण तुमच्यावर थोडंसं बोलायचं होतं. माझ्यावर बोलायचे कशाच्या बाबतीत? तुमची दररोजची दारू पिण्याच्या बाबतीत. जावई बापू, तुम्ही समजदार आहात. तुम्हाला तर माहितीच असेल, या दारूच्या व्यसनामुळे तुमच्या परिवारातलं सगळं वातावरण बिघडवत चाललेलं आहे. तुमचा तर मुलगा सुद्धा तुम्हाला घाबरायला लागलाय. सासरे बुवा, हा माझा स्वतःचा मॅटर आहे. तुम्ही त्याच्यामध्ये नाखुपसाची गरज नाहीये. मी माझ्या मुलीसाठी आणि नातवासाठी तर एवढं तर नक्कीच बोलू शकतो. ती तुमची मुलगी होती, आता ती माझी बायको आहे. मी तिला जसं ठेवीन तसं तिला राहायला पाहिजे. जरी मी तिला मारलं कुठलं तरी त्या अवस्थेत राहायला पाहिजे. हे बघा जावे बापू, तुम्ही चुकीचं बोलताय. ती अजूनही माझी मुलगी आहे. मी तिला तुमच्यासोबत मार खायला नाही सोडू शकत. मग घेऊन जा तुमच्या मुलीला तुमच्या सोबत. मी पण बघतो तुम्ही किती दिवस तिला सांभाळता. चल बाळा, आता या माणसाबरोबर बोलणंच कठीण आहे. पण सौरभ, आई मी तुझ्या बरोबरच राहणार. हा, तू पण जाव स्वतःच्या आईचा पदर पकडून. चल गंगा, आता इथे राहून काहीच उपयोगाचं नाहीये. ठीक आहे. गंगा आणि सौरभ मधुकर बरोबर निघून गेले. मधुकर राव गावात राहत होते. त्यांची आंब्यांची बाग होती. आजोबा, एवढे सगळे आंबे, हे सगळे मीच खाईन. हो हो, खा ना. हे सगळं मी तुझ्यासाठीच तर लावलं आहे माझ्या बाळा. सौरभ आजोबांच्या घरी येऊन फार खुश होता. पण गंगा चिंतित होती. ती खर्चाबद्दल विचार करत होती. बाबा, मी इथे आले खरी, पण माझ्यामुळे तुमचा खर्च वाढेल. हे आंबे विकून कसं बसत तुमचंच चाललं होतं. आता आमच्या दोघांचाही भार तुमच्यावर आला आहे. आता सगळं कसं होईल? एवढा विचार नको करूस गंगा. तो देव बसलाय ना, तो नक्की तुझ्यासाठी काहीतरी रस्ता शोधेल. मी खुश आहे की तुला आता त्या दारुड्यासोबत राहावं नाही लागणार. देव सगळं काही व्यवस्थित करेल. ठीक आहे. गंगाने घरातलं सगळं काम सांभाळलं. मधुकर राव आता सगळा वेळ आपल्या नातवाशी बोलत आंब्याच्या बागेतच असायचे. आजोबा, ते झाड तुम्ही कधी लावलं होतं? ते झाड बहुतेक तुझी आई तुझ्या एवढी असेल ना तेव्हा लावलं होतं. बाप रे, आणि ते सगळ्यात मोठं? ते झाड मी नव्हतं लावलं बाळा. ते तर माझ्या बाबांनी लावलं होतं, माझ्याही जन्माच्या अगोदर. म्हणजे ते झाड तुमच्यापेक्षाही मोठं आहे. तेव्हा गंगा सगळ्यांसाठी चहा आणि नाश्ता घेऊन आली. आता तुम्ही दोघं थांबा आणि काहीतरी खाऊन घ्या. अगं गंगा, किती दिवस झाले तुझ्या हातची ती चटणी खाऊन झाली. बघ, कैऱ्या पण लागलेल्या आहेत. ती चटणी बनवली असतीस तर मजा आली असती. ठीक आहे बाबा, आज बनवते, संध्याकाळी घेऊन येईन. अरे वा. मधुकर आणि सौरभ चहा आणि नाश्ता करायला लागले. गंगा स्वयंपाक घरात आली आणि ती चटणी बनवायला लागली. काही वेळात चटणी तयार झाली. आता ही तयार आहे. गंगा चटणी घेऊन बागेत आली तेव्हा तिथे मधुकरचे 2 मित्रही होते. बाबा, चटणी बनवली आहे. अरे वा, या दोघांना पण दे ना. हो बाबा. गंगाने 2 कच्च्या कैऱ्या कापल्या आणि त्यांना चटणी लावली. तिने कैऱ्या सगळ्यांना दिल्या. कच्च्या कैऱ्या खाऊन, अरे वा, हे तर खूपच छान आहे. अगदी चटकदार. मी बोललो होतो ना, माझी गंगा अगदी स्वादिष्ट चटणी बनवते. ओ भाऊ, जर ही कच्च्या कैरीचं लोणचं बनवायला सुरुवात केली तर असंच्या असं संपून जाईल. सगळे वेडे होतील लोणचं खायला. हो हो, बिलकुल. हे ऐकून गंगा विचारात पडली. तसंही मी खर्चाबद्दल विचार करतच होते. जर कच्च्या कैऱ्या विकून मला पैसे मिळाले तर आमच्या सगळ्या अडचणी दूर होतील. काय झालं गंगा? बाबा, मी विचार करत आहे की जसं काकांनी सांगितलं, कच्च्या कैऱ्यांचा व्यापारच करते. त्यातून काही कमाई तरी होईल. तसं तुझं बोलणं काही चुकीचं नाहीये. मीही तुझ्यासोबत आहे. पुढल्या दिवशी गंगाने बाजारात कच्च्या कैऱ्यांची गाडी उभी केली. तिच्या गाडीवर कच्च्या कैऱ्या पाहून, या कच्च्या कैऱ्या कशा दिल्या? 15 रुपये प्लेट. मला 1 प्लेट द्या. गंगाने त्या बाईला 1 प्लेट कच्च्या कैऱ्या दिल्या आणि 15 रुपये घेतले. वाह, इतक्या चवीच्या कैऱ्या मी कधी नाही खाल्ल्या. यानंतर बऱ्याच गिऱ्हाईकांनी
गंगाच्या कच्च्या कैरीचं कौतुक केलं. पहिल्या दिवसापासूनच गंगाच्या कच्च्या कैऱ्या प्रसिद्ध व्हायला लागल्या. संध्याकाळपर्यंत सगळ्या कैऱ्या संपल्या होत्या. गंगाने दुकान बंद केलं आणि स्वतःची पहिली कमाई पाहून ती खूप आनंदी होती. ती आनंदाने घरी आली. कसा होता आजचा दिवस? खूपच छान. बाबा घ्या, लोकांना माझ्या कच्च्या कैऱ्या फार आवडल्या. कितीतरी लोकांनी माझं कौतुक केलं. आणि हे बघा आजची कमाई. अरे वा, मला खात्री होती तू करणारच. आज सगळ्या कैऱ्या संपल्या बाबा. मी अजून कच्च्या कैऱ्या तोडून ठेवलेल्या आहेत, पण असंच जर चालू राहिलं तर मग आपल्याला कच्च्या कैऱ्या बाहेरून विकत घ्याव्या लागतील. देव करो तुझा व्यापार खूप पुढे जाओ. धन्यवाद बाबा. माझा सौरभ कुठे आहे? अगं तो खेळून खूप दमला होता. मग मी त्याला जेवायला दिलं आणि मग तो झोपून गेला. बाबा, तुमची साथ मिळाली नसती तर आमचं काय झालं असतं? अगं माझ्या बाळा, मी माझ्या बाळाची साथ देणार नाही का? तू तर माझं बाळ आहेस, माझी परी, आणि माझी परी माझ्यावर कधीच ओझं नाहीये. गंगाने तिच्या वडिलांना मिठी मारली आणि सुरू झालं आत्मनिर्भर होण्याचं अभियान. गंगा रोज कच्चे आंबे विकायची आणि तिचे वडील तिची मदत करायचे. सौरभला सांभाळायचे. आता गंगाला तिच्या व्यसनी नवऱ्याची काही गरज नव्हती. मधुकर बरोबर बोलला होता, मुली भार नसतात. गावात आकाश आणि विकास नावाचे 2 मित्र राहायचे. आकाश गरीब होता आणि विकास श्रीमंत होता. काल माझे बाबा सायन्स एक्झिबिशनला गेले होते आणि दुर्बीण घेऊन आले. मोठ्या माणसांच्या मोठ्या गोष्टी. चांगले मित्र नसतील तर श्रीमंत होऊन पण काय उपयोग नाही. चल, काल मी तुला लस्सी पाजली होती, आज तू समोसे खिलव. चल बाजारात जाऊया. आकाश आणि विकास बाजारात जातात आणि बघतात की दुकानात खूप गर्दी जमलेली आहे. दोघं मित्र दुकानात जातात. काका, दुकानात एवढी गर्दी का आहे? समोस्याचं नवीन दुकान उघडलंय. असे समोसे आहेत, एकदा खाल पण परत परत खात राहाल. दे पैसे दे, 2 समोसे घेतो आपल्यासाठी. नको, तू फक्त तुझ्यासाठी घे, माझं पोट बरोबर नाहीये. आकाश स्वतःसाठी समोसा विकत घेत असतो तेवढ्यात विकासची समोसा विकणाऱ्यावर नजर पडते. विकास समोसे विकणाऱ्याला थोड्या शंकेच्या नजरेने पाहतो. मोठ्या मुश्किलीने एक समोसा मिळालाय. वाह, काय समोस्याची चव आहे, ह्याच्या अगोदर कधीच खाल्ला नव्हता. एकदा खाऊन बघ, एकदा खाशील तर परत परत घेशील. दुकानाचं नाव बघतो काय आहे, उद्या परत येईन. आकाश दुकानाचं नाव बघतो. दुकानाचं नाव असतं जादुई समोसे. तुला एक गोष्ट जाणवली का? काय? प्रत्येक जण समोसेवाल्याच्या समोसेची तारीफ करतोय. प्रत्येक जण बोलतय की एकदा खाल तर परत परत खाल. मला तर जादुई समोस्यामध्ये काहीतरी गडबड वाटतेय. त्या समोसेवाल्याला बघितल्यानंतर मला काहीतरी घोळ वाटतोय. जासूसी पुस्तकं वाचून तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय. चल घरी जाऊया, पाऊस पण पडणार आहे आणि घरी पण पोचायचंय. आकाश आणि विकास आपल्या घरी निघून जातात. दुसऱ्या दिवशी आकाश जेव्हा झोपून उठतो तेव्हा त्याला जादुई समोसेच्या दुकानातले समोसे खायची इच्छा होते. आकाशचं बाज विणायचं खानदानी काम असतं. बाळा, रामपालजी त्यांची खाट देऊन गेले आहेत, थोडी मरम्मत करायची आहे त्याची. हो बाबा. आकाश बाज विणायला बसतो पण आपल्या कामात जराही लक्ष लागत नाही त्याचं. बाबा, मी समोसे खायला जातोय, लगेच येतो. 2-3 दिवस तर आकाशच्या वडिलांनी आकाशला काहीच नाही म्हटलं. पण मग एक दिवस जेव्हा सकाळी सकाळी आकाश समोसे खायला निघाला तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला थांबवलं. काय दररोज दररोज समोसे खात असतोस? दररोज समोसे खाऊन खाऊन तुझं पोट खराब झालंय. पहिलं तर तू इतके समोसे कधी खाल्ले नव्हतेस. मागच्या 2-3 दिवसात तर तू उच्चांका गाठलायस. आज तू काय जायचं नाही समोसे खायला. पण बाबा, मी समोसे खाल्ल्याशिवाय राहूच शकणार नाही. आकाशच्या वडिलांनी त्याचा हात पकडला तरी सुद्धा आकाश थांबला नाही. अरे मित्रांनो, माझा मुलगा वेड्यासारखा वागतोय, जरा त्याला समजवायला माझी मदत करा. आकाशचे वडील आकाशला पकडतात. वडिलांना
एक माणूस पकडतो, त्या माणसाला दुसरा माणूस पकडतो, दुसऱ्याला तिसरा. अशा प्रकारे पूर्ण एक चेन बनून जाते. आकाश आपल्या वडिलांच्या तावडीतून हात सोडवून घेतो आणि मग ती चेन एकदम कोसळून जाते. आकाश त्या दिवशी सुद्धा जाऊन समोसे खातो. दुसऱ्या दिवशी आकाशचे वडील विकासच्या घरी जातात. विकास बाळा, माहिती नाही आकाशला काय झालंय. बाजारात नवीन जादुई समोसे नावाचं दुकान उघडलंय. सारखं सारखं तिथे जाऊन तिकडचेच समोसे खाण्याचं वेड लागलंय. काही चिंता करू नका काका, मी सगळं सांभाळून घेतो. त्या दिवशी जेव्हा जादुई समोसेचा मालक दुकान बंद करून त्याच्या घरी जायला निघाला होता, तर विकासने दुर्बिणीने त्याला पाहिलं. विकास दुकानदाराच्या मागावर निघाला. लवकरच गावातल्या सगळ्या लोकांना आपल्या समोसाचं वेड लागेल. मग आता आपण खूप श्रीमंत होणार. गाववाले मूर्ख, त्यांना माहीतच नाही की तुम्ही एक केमिस्ट आहात आणि समोशात नशीला पदार्थ मिसळता आणि मग लोकांना समोस्याची लत लागली आहे आता. हळू बोल, कोणी ऐकलं तर आपण पकडले जाऊ. विकास सगळं बोलणं ऐकून घेतो. दुसऱ्या दिवशी काही गाववाल्यांसोबत विकास जादुई समोसेवाल्याच्या दुकानावर पोहोचतो. काय झालं? तुम्ही सगळे इथे का आलात? हे तुम्हाला आम्ही नंतर सांगतो. काका, पहिले तुम्ही समोसे खा. मुखिया चाचा समोसे खातात. आता माझं अजून समोसे खाण्याचं मन करतंय. खरं खरं सांग, तू तुझ्या समोस्यांमध्ये काय टाकतोस? बटाटे आणि मसाल्याशिवाय मी माझ्या समोस्यात काही टाकत नाही. खरं सांग, नाही तर मी आत्ताच्या आत्ता पोलिसला बोलवीन. पोलिसांचं नाव ऐकताच दुकानाचा मालक घाबरतो आणि सगळं कबूल करून टाकतो. मला माफ करा. माझ्या समोसाची विक्री वाढवण्यासाठी मी समोस्यामध्ये नशीला पदार्थ टाकत होतो, म्हणजे लोकांना समोसाची लत लागेल आणि लोक सारखी सारखी येऊन माझ्या दुकानावर समोसे खातील. विकास लगेच पोलिसांना फोन लावतो. पोलीस येऊन केमिस्टला अटक करतात. म्हणून मी तुला नेहमी सांगत असतो की बाहेरच्या गोष्टी कधीच म्हणजे कधीच खायच्या नसतात. महेशपुरा गावात मुकेश आणि पिंटू नावाचे दोन भाऊ आपल्या बाबांसोबत राहत होते. मुकेश मोठा होता आणि पिंटू छोटा होता. बाबा, तुम्ही मुकेश दादाला सायकल दिली, मला मोटरसायकल द्या ना. बेटा, सायकल फार स्वस्त असते आणि मोटरसायकल खूप महाग. मला काही नाही माहित. जोपर्यंत मोटरसायकल नाही मिळत तोपर्यंत मी नाही जेवणार. पिंटूच्या हट्टापायी बाबांना त्याला मोटरसायकल घेऊन द्यावी लागते. मुकेशचं अभ्यासात मन नाही लागायचं. बाबांनी मुकेशचं लग्न लावून दिलं. मुकेश शेतीचं काम सांभाळू लागतो आणि पिंटू 12वी पास करतो. बाबा, मी अभ्यास करायला शहरात जाईन. बेटा, आपल्या गावात पण तर कॉलेज आहे. शहरात राहण्यासाठी एक रूम घ्यावी लागेल आणि खाण्यापिण्याचा देखील वेगळा खर्च होणार. बाबा, मला काही नाही माहित. मी शहरात नक्की जाईन. मग बाबांना पिंटूचा हट्ट ऐकावाच लागतो आणि पिंटू अभ्यास करायला शहरात जातो. पण शहराच्या वातावरणात त्याचं अभ्यासावरचं लक्ष उडतं. तो आता मित्रांसोबत बाईकवर मजा मस्ती करायचा. कधी सिनेमाघरात फिल्म बघायला जायचा, तर कधी मित्रांसोबत पार्टी करायचा. 2 वर्ष पिंटूने अशीच मजा मस्ती करून घालवली. एके दिवशी पिंटूला मुकेशचा फोन येतो. पिंटू, बाबांची तब्येत खूप खराब झालीये, तू लवकर घरी ये. मी नाही येऊ शकणार. खूप काम आहे. तूच सगळं सांभाळ ना. मुकेश बेटा, माझी पिंटूला भेटायची खूप इच्छा झालीये. पिंटू घरी नाही येत आणि बाबांचा मृत्यू होतो. एक दिवशी पिंटूचा फोन येतो. मुकेश, तू एवढे कमी पैसे का पाठवतोयस? तुला माहित आहे ना शहरात किती खर्च आहे.
पिंटू, माझ्याकडून जेवढे पैसे होत आहेत मी पाठवतो. यावेळी चुकीच्या वेळेला पाऊस पडला, सगळे पीक खराब झालं, घरी काही खायला पण नाहीये. का खोटं बोलतोयस? मी खोटं नाही बोलत आहे पिंटू. पिंटू एका मुलीला घेऊन आपल्या गावी येतो आणि स्वतःच्या घरी पोचतो. अरे पिंटू, अचानक तू एवढ्या दिवसानंतर इथे आलास आणि तू लग्न केलंस हे देखील सांगितलं नाहीस. हो दादा, मी लग्न केलं. मुकेश पिंटूवर विश्वास ठेवून अंगठा लावतो. दादा, हा माझ्या कॉलेजचा एक डॉक्युमेंट आहे, त्याच्यावर तुझा जरा अंगठा लाव. मुकेश पिंटूवर विश्वास ठेवून कागदावर अंगठा लावतो. खूप चांगलं दादा. आता तुम्ही तुमच्या पत्नीला घेऊन इथून निघून जा. या कागदावर इंग्लिशमध्ये सरळ सरळ लिहिलं आहे की तुम्ही तुमचं घरदार, शेती सगळं तुमचा छोटा भाऊ पिंटूच्या नावावर करत आहात. हे तू काय बोलत आहेस पिंटू? आत्ता माझी वेळ चांगली सुरू झालीये. माझा वेळ खाऊ नका आणि तुमच्या पत्नीसोबत बाहेर जा. चल रूपा. बिचारे मुकेश आणि रूपा रोडच्या किनारी एक झोपडी बांधतात. आता आपला खर्च कसा निघेल? तू काळजी करू नकोस, मी जंगलातून लाकूड तोडून आणत जाईन आणि बाजारात विकत जाईन. दुसऱ्या दिवशी मुकेश जंगलात लाकडं तोडायला जातो. दुपारपर्यंत लाकडं तोडून तोडून त्याला तहान लागते. खूप गरमी आहे, माझा तर गळा सुकतोय. मुकेश पाण्याच्या शोधात जंगलात इथे तिथे भटकू लागतो. त्याला एक विहीर दिसते. तो त्या विहिरीत वाकून बघतो. विहिरीत पाणी तर नसतं, पण त्यातून अतिशय छान सुगंध येत असतो. मुकेश विहिरीत उडी मारतो. तिथे एक चंदनाचं झाड असतं. मी ऐकलं आहे की चंदनाचं लाकूड फार महाग असतं. मुकेश चंदनाच्या झाडाची काही लाकडं तोडून बाजारात विकायला जातो. ती लाकडं 50,000ला जातात. मुकेश खूप खुश होऊन घरी जातो. आता मुकेश रोज त्या चंदनाच्या झाडाचं काही लाकूड तोडून विकायला जातो. लवकरच मुकेशचं मोठं घर, शेत आणि ट्रॅक्टर होतं. तिथे पिंटूला शेती करताच नव्हती येत, म्हणून त्याने शेत विकलं. काही दिवसातच त्याचे पैसे पण संपून जातात. पैसे कमावून आण, नाहीतर मी तुला घटस्फोट देईन. मुकेशची श्रीमंत झाल्याची खबर पिंटू पर्यंत पोहोचते. एका रात्री पिंटू लपून मुकेशच्या घरी जातो. मुकेश आणि त्याची पत्नी त्यावेळी जेवत असतात. पिंटू खिडकीतून त्या दोघांचं बोलणं ऐकत असतो. आज आपण जे काही आहोत ते जंगलातल्या त्या चंदनाच्या झाडामुळेच आहोत. जंगलात मला एक बाबा भेटले. त्यांनी मला सांगितलं की ते चंदनाचं झाड मायावी आहे. अच्छा, जंगलात उगवणारं चंदनाचं झाड. पिंटू जंगलात जातो आणि फिरत फिरत त्या विहिरीजवळ पोहोचतो. ते बघा चंदनाचं झाड. पिंटू विहिरीत उडी मारतो. चंदनाचं झाड गायब होतं आणि पूर्ण विहीर पाण्याने भरून जाते. पिंटूला पोहायला येत नसतं आणि तो बुडून मरून जातो.